रूप पाहता लोचनी, 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 रूप पाहता लोचनी,
आज फळ झाले साचे आज फळ झाले साचे आज फळ झाले साचे आज फळ झाले साचे जन्मालो त्याचे जन्मालो त्याचे जन्मालो त्याचे आज फळ झाले साचे आज फळ झाले साचे तुम्ही सांभाळिले संती तुम्ही सांभाळिले संती भय निरासले खंती भय निरासले खंती इच्छा केली ते पावलो इच्छा केली ते पावलो तुम्ही सांभाळिले संती तुम्ही सांभाळिले संती भय निरासले खंती भय निरासले खंती जन्मालो त्याचे जन्मालो त्याचे
जन्मा आलो त्याचे आजी फळ झाले साचे तुम्ही सांभाळिले संती भय निरसली खंती कृतकृत्य झालो इच्छा केली ते पावलो तुम्ही सांभाळिले संती भय निरसली खंती तुका म्हणे काळ आता करू न शके बळ तुम्ही सांभाळिले संती भय निरसली खंती विठ्ठल श्रीकांतं कमलावरं वररुचिं श्रेष्ठं रमावल्लभं मोक्तारं कलिकलिकमगणजनजातं भक्तप्रियं गोपीगणवेष्टितं मधुरया वाणस्तुतं सज्जनैः तं भीमातटवासिनं प्रभुवरं श्री पांडुरंगं भजे पांडुरंगा करो प्रथम पांडुरंगा करो प्रथम पांडुरंगा करो प्रथम पांडुरंगा करो प्रथम दूसरे चरण संताती दूसरे चरण संताती दूसरे चरण संताती जगपादाने तेजा विस्तारो जगपादाने तेजा विस्तारो जगपादाने तेजा विस्तारो जगपादाने तेजा विस्तारो बाबाजी सद्गुरु दास तुका बाबाजी सद्गुरु दास तुका बाबाजी सद्गुरु दास पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरणा संतांच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका
नमामि सद्गुरुं शान्तं सच्चिदानंद विग्रहं पूर्ण ब्रह्म परानंद मीशमलंदी वल्लभम। ओम नमो ज्ञानेश्वर करुणाकर दयाळ, तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी। नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती। अखंड मंडलाकारं व्याप्तं येन चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्री गुरवे नमः। जयांची केली स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण, तेची बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारुनी आता। जन्म आलो त्याचे आजी फळ झाले साचे, तुम्ही सांभाळिले संती भय निरसली खंती। प्राप्त स्थळी कीर्तन रूपी सेवेकरिता उपस्थित केलेला हा अभंग जगद्गुरु संत श्रेष्ठ वैरागी शिरोमणी श्री तुकाराम महाराज यांचा 4 चरणांचा असून या अभंगद्वारे तुकाराम महाराज हे संत जनांसमोर उभं राहून कृतज्ञता पूर्वक संत कृपेनं आपल्याला प्राप्त झालेल्या स्थितीचा अनुवाद त्यांच्या समोरच करतात। विठ्ठल या क्षेत्र स्वरूप असलेल्या चिंचबण या गावी हा जो अखंड हरिनाम सप्ताह होतो आहे, वर्षे 11 ज्ञानेश्वरीच्या पारायणाचं आयोजन या ठिकाणी आहे। समर्थ सद्गुरु किसनगिरी बाबा वैकुंठवासी गुरुवर्य बंसी महाराज यांच्या कृपाशीर्वादाने, त्याचप्रमाणे भास्करगिरीजी महाराज, संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान नेवासा यांच्या प्रेरणेने, गहिनीनाथ महाराज आढाव यांच्या मार्गदर्शनाखाली आणि समस्त ग्रामस्थ मंडळ चिंचबण यांच्या सहकार्याने संपन्न होतो आहे। ही 6व्या दिवसाची कीर्तनाची सेवा आहे आणि या सेवेकरिता गावातील परिसरातील ज्येष्ठ वारकरी मंडळी, गुणीजन मंडळी, महाराज मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत आणि या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये ही सेवा आपल्याला करायची आहे। आज दिनविशेष आहे, आज 15 ऑगस्ट आहे, 78वा स्वातंत्र्य दिवस। भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्याकरिता अनेक महापुरुषांनी आपल्या संसाराची होळी केली, राखरांगोळी केली। दुसऱ्यांचा संसार सुखाचा व्हावा याकरिता त्यांनी आपल्या संसारावरती पाणी सोडले, यातना भोगल्या, दुःख कष्ट भोगले आणि आपल्याला स्वातंत्र्य मिळवून दिलं। त्यांचं स्मरण या निमित्तानं करायचं आहे। त्यांचा कोणताही स्वार्थ नसताना केवळ परार्थ म्हणून दुसऱ्याला प्राप्त असलेलं दुःख त्यांना पाहवलं नाही। लोक पारतंत्र्यामध्ये चिरडले जात आहेत हे पाहून त्यांना दया उपजली आणि त्या दयेपोटी त्यांनी सर्वस्वाची काय केली, होळी केली। परकीय असलेल्या त्या शत्रूशी सामना केला आणि त्यांनी दिलेल्या अनेक यातना त्यांना भोगाव्या लागल्या। त्या यातना केवळ आपण वर्णन करू शकतो, त्या भोगण्याचं सामर्थ्य आपल्या सामान्य माणसामध्ये नाही। म्हणून आजचा जो दिवस आहे त्याला राष्ट्रीय सण आपण म्हणतो, स्वातंत्र्यता दिवस। तंत्र शब्दाचा अर्थ आहे अधीन। स्वतंत्र म्हणजे स्वाधीन आणि परतंत्र म्हणजे पराधीन। पराधीन असणं हे दुःखाचं कारण आहे। जगात कोणीही पराधीन राहू इच्छित नाही। दुसऱ्यानं आपल्या अधीन असावं असं सगळ्याला वाटतं, पण आपण कुणाच्या अधीन असावं असं कुणालाही वाटत नाही। अगदी पशु पक्ष्यांना देखील आपण पराधीन असावं असं वाटत नाही। आपण त्यांना आपल्या स्वार्थासाठी बांधून ठेवतो, पण बांधून राहणं हे त्यांनाही आवडत नाही। त्या पिंजऱ्यामध्ये राहणं त्या पक्ष्यांना देखील आवडत नाही। भले तो पिंजरा तुम्ही सोन्याचा केलेला असला तरी तो त्यांना रुचत नाही। अगदी कीट पतंग मुंगी यांना देखील पारतंत्र्य आवडत नाही। प्रत्येक जीव स्वतंत्र राहू इच्छितो। जगस्पृहेयास्पद एक सार्वभौम पद, न मरणे निर्विवाद जगापडी। ज्ञानोबा म्हणतात प्रत्येक जीव सार्वभौम पदाची इच्छा करतो। मी स्वतंत्र असावं, मला कोणी काम सांगणार नसावं, उलट मी सांगावं आणि लोकांनी ऐकावं। मी कुणाचा दास असावं असं कुणालाही वाटत नाही। शहाण्या सुरत्या माणसाला वाटत नाही, यात नवल नाही। अगदी अजान बालक, लहान बालकाला सुद्धा मी कुणाचा दास असावं, कुणाच्या अधीन असावं, कुणी मला काम सांगावीत असं त्याला देखील रुचत नाही। तुम्ही काम सांगून पाहिला,
त्यांना आवडत नाही. उलट त्यांनी एखादं काम सांगितलं आणि आपण केलं तर त्याला काय वाटतं? आनंद वाटतो. प्रत्येक जीवाला मी स्वतंत्र असावं असं वाटतं. उगीच स्वार्थापोटी सत्ता पिपासू राजे लोकांनी या जनतेला काय केलेलं होतं? पारतंत्र्यामध्ये टाकलेलं होतं. हे पारतंत्र्य काही जाणकार लोकांना, बुद्धिमान लोकांना, दयाळू लोकांना ते आवडलं. सामान्य लोक तर त्या पारतंत्र्यातही आनंदच मानत होते. त्यांना काय, कोणी का राज्य करेल, पण त्यांना त्या स्वातंत्र्याची जाणीव त्या लोकांनी करून दिली. लोकमान्य टिळकांचं वाक्य आहे की नाही, स्वातंत्र्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि मी तो मिळवणारच. देवानं प्रत्येकाला काय केलंय? जन्म दिलेला आहे, स्वतंत्र जन्म दिलेला आहे. प्रत्येक जीव हा वेगवेगळा आहे, युनिक आहे, कुणी कोणासारखा नाही. स्थूल शरीराचा जर विचार केला तर प्रत्येकाचे ठसे वेगळे आहेत अंगठ्याचे. आता अंगठ्यावरच आले की नाही पहिले माग त्या अंगठे देणाऱ्या लोकांना, न शिकलेल्या लोकांना काय हिनवायचे लोक? अंगठे बहादर आहे म्हणायचे. आता सगळेच अंगठे बहादर झाले. सही एकमेकाची हुबेहूब करता येईल, अंगठा देता येईल का? आता या पृथ्वीवर जेवढे मनुष्य आहेत, नर नारी, त्या सगळ्यांचे ठसे काय आहेत? वेगळे. आणि आता वर्तमान काळात जेवढे आहेत त्यांचे वेगवेगळे आहेत, यात नवल नाही. आतापर्यंत जेवढे होऊन गेलेले लोक आहेत त्यांचे आणि आताच्या लोकांचे कोणाच्याही जुळत नाहीत. आणि पुढे देखील अनंत काळपर्यंत जे जीव जन्माला येतील मनुष्य म्हणून, त्यांचा देखील ठसा एकमेकाशी कोणाशी जुळणारा नाही. म्हणजे देवानं प्रत्येकाला स्वतंत्र जन्म दिलेला आहे. कुणी कुणासारखा नाही, कुणी कुणासारखं व्हायचं नाही. कुणासारखं व्हायचं? आपल्यासारखंच व्हायचं. आम्हाला की गुरुदेवे आम्हीच केलो. ज्ञानोबाराय म्हणतात, आमच्या सद्गुरूंनी आमच्यावर कृपा केली आणि आम्हाला करून टाकलं. काय करून टाकलं? आमच्या सारखंच आम्हाला केलं. लक्षात आलं? प्रत्येक जीव स्वतंत्र आहे. देवानंच त्याला स्वतंत्र काय केलेलं आहे? जन्म दिलेला आहे. आज स्वातंत्र्य दिन आहे. देश पारतंत्र्यात होता म्हणून त्याला स्वातंत्र्यात आणण्याकरिता अनेकांना आपल्या प्राणाची देखील आहुती द्यावी लागली. आजचा जो दिवस आहे तो त्यांचं कृतज्ञतापूर्वक स्मरण करण्याचा दिवस आहे. योगायोग आहे. देश पारतंत्र्यात असलेला त्यांना पावला नाही आणि त्यांनी अनेक यातना भोगून देशाला काय दिलं? स्वातंत्र्य. तसंच हा जीव सुद्धा अनादी काळापासून या मायेच्या पारतंत्र्यात आहे. विठ्ठल. आणि या मायेच्या जोखडातून, या बंधनातून सुटणं हेच त्याच्या जन्माला आल्याचं काय आहे? खरं फळ आहे. मला अभंगाकडे घेऊन जायचं, व्यर्थ बोलायला मला वेळच नाही. अभंगातलंच सांगता सांगता वेळ होऊन जाते. आता वाटतो आपण स्वतंत्र आहोत, ठीक आहे, आपलेच लोक आपल्यावर राज्य करतात, देश स्वतंत्र असेल, पण हा जीव अजूनही काय आहे? परतंत्रच आहे. तो मायेच्या अधीन आहे, अविद्येच्या, अज्ञानाच्या अधीन आहे, विकारांच्या अधीन आहे. आणि या जीवाला काय व्हायचंय? स्वतंत्र व्हायचंय. त्याचं ते स्वतंत्र होणं हेच जीवनाचं काय असणार आहे? खरं फळ असणार आहे. आपल्या स्वरूपाशी एकरूप होऊन जाणं. आता जीव, प्रत्येक जीव स्वतःला मी सुखी, मी दुःखी, मी करता, मी भोगता, मी जन्मणारा, मी मरणारा असं समजतो आहे. वास्तविक पाहता या जीवाचं जे स्वरूप आहे, मूळ स्वरूप, त्याचा जर विचार केला तर जीव आणि परमात्मा यामध्ये कुठेही भेद नाही. विठ्ठल. म्हणे कैची किव कोठे जीव निराळा, कोठे जीव निराळा, कोठे जीव निराळा. म्हणे कैची किव कोठे जीव निराळा, कोठे जीव निराळा, कोठे जीव निराळा. तुका म्हणे कैची किव कोठे जीव निराळा. जीव हा त्या परमात्मा स्वरूपाहून निराळा, वेगळा, दुसरा नाही आहे. जीव परमात्मा स्वरूपच आहे, पण तरी देखील तो जीव मात्र स्वतःला मी परमात्मा स्वरूप आहे असं मानायला तयार नाही आहे. तो स्वतःला मी मनुष्य, मी स्त्री, मी पुरुष, मी स्त्री, मी काळा, मी गोरा, मी उंच, मी ठेंगणा, मी ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र, मी ब्रह्मचारी,
मी गृहस्थ, मी वानप्रस्थ, मी संन्यासी, मी गरीब, मी श्रीमंत, असंच काय करतोय समजतो आहे. या देहाला धरून तो बोलतोय. देह म्हणजे आपलं स्वरूप नव्हे याचं ज्ञान मात्र त्याला नाही. अज्ञानानं देहालाच आपलं स्वरूप त्याने समजलेलं आहे. देहाशी त्याने काय केलेलं आहे, तादात्म्य केलेलं आहे. देह ही केवळ उपाधी आहे आणि त्या उपाधीशीच त्याने काय केलं, तादात्म्य धारण केलेलं आहे. वास्तविक पाहता देहाचा आणि त्या चैतन्याचा काडी मात्र देखील संबंध नाही. आपण ज्यांना संत म्हणतो, का संत म्हणतो, त्यांच्यात आपल्यात काय फरक आहे? ते संत आहेत म्हणून देहामध्ये काही फरक आहे का? एखादा मनुष्य संत होतो म्हणजे त्याच्या देहात काही बदल होतो का? तो काळा होता पूर्वी, आता गोरा झाला, काही नवीनच अवयव त्याला निर्माण झाला, डोळ्यांनी अधिक दिसू लागलं, अधिक चांगल्या रीतीने ऐकू येऊ लागलं, असं काही होतं? दूरच दिसू लागलं, असं काही होतं? काही होत? म्हटलं मग संत आणि आपल्यात बदल काय? त्याच्या वृत्तीत बदल. पूर्वी हा जीव स्वतःला मी सुखी मी दुःखी जन्मणारा मरणारा समजत असतो आणि तोच जीव स्वरूपाचं ज्ञान प्राप्त झालं की तोच म्हणतो मी वासुदेव तत्वतः. मी कोण आहे? मी वासुदेव स्वरूप आहे. तोच जीव देवाला म्हणतो, देवा पुढे उभे राहू, तुझं मज नाही भेद केला सहज विनोद. हे देवा तुझ्यात आणि माझ्यात कोणताच भेद नाही, तू आणि मी कोण आहोत एकच आहे. एकची घोंगडी पांघरू हरी. हे देवा केवळ उपाधीमुळं तुझी शुद्ध सत्व गुणानं विणलेली उपाधी, माझी त्रिगुण अविद्येने विणलेली उपाधी घोंगडी, त्यामुळं हा फरक आहे. वास्तविक पाहता आपण कोण आहोत? एकच. या बोधाला जे पोहोचलेले आहेत त्यांना तर आपण काय म्हणतो? संत म्हणतो. ज्यांचा देहात्मभावच गेलेला नाही त्यांना कोणी संत म्हणेल का हो? ते तर सामान्य संसारी. तुका म्हणे नाही निरसला देह तोवरी अवघे संसारी. जोपर्यंत देहावरच त्याचं प्रेम कमी झालेलं नाही तोपर्यंत तो कोण? संसारी. तो भले संन्यासी असो की ब्रह्मचारी असो. लोक संसारी कुणाला म्हणतात? सामान्यतः लेकरा बाळाला घरादाराला, त्याला संसारी. त्याच्यावर संसारी आणि साधू नाही ठरत. वृत्तीचा विषय आहे, लक्षात आलं? जर बाह्य वेशाने तो संन्यस्त जीवन जगताना दिसत असेल आणि अंतरी मात्र धनाधिकाची त्याला आस असेल तर तो अट्टल संसारी माणूस. मुखे बोली ब्रह्मज्ञान, मनी धन आणि मान, ऐशियाची करिता सेवा, काय सुख होय जेव्हा तुकोबाराय स्पष्ट बोलतात. मुखानं ब्रह्मज्ञान बोलतोय फक्त, ही सगळी माया आहे, हिचा त्याग करा, त्याग करून काय करा, मला द्या. लक्षात, हे सगळं दुःख रूप आहे आणि हे सांगायचे 50,000 घेतो. रामायण सांगतो, काय सांगतो रामायणात? रामाने वनवास भोगला, ती त्याच्या आज्ञे खातर प्राप्त झालेलं राज्य त्यावर लाथ मारून राम वनवासाला गेला आणि वनवासामध्ये त्याने अनंत संकट भोगली. हे सांगायचे 5 लाख घेतो. कशाचा? डोंबल्याचा संत विठ्ठल. देहात्म भाव जोपर्यंत जात नाही भक्ताई से जाणा जिदी उदास गेले आशापाश निवारून. किती स्पष्ट लिहून ठेवलंय, पण तुम्ही वाचत नाही. त्याला कोण काय? उगीच कुणाच्या माग बोंबलत फिरता. हा संत तो संत. कसला संत? डोंबल्याचा. संत कोण हे सांगून ठेवलेलं आहे आणि संत कोण नाही हेही सांगायला तुकोबाराय विसरलेलं नाही. पण आपण ते वाचायचं विसरलो. त्याला ते काय सांगून ठेवलं त्यांनी? तेची संत ज्यांचा हेत विठ्ठली, ज्यांचा हेतू, ज्यांचं प्रेम, ज्यांची प्रीती, ज्यांचा विषय तो त्यांचा झाला नारायण. असं जर असेल तरच संत. नेणती काही टाणाटोणा नामस्मरणा वाचूनी. नामस्मरण करण्या व्यतिरिक्त जे काही टाणाटोणा जाणत नाहीत त्यांनाच काय म्हणतात? संत. जारण मारण उच्चाटन स्तंभन मोहन वशीकरण बऱ्याच गोष्टी आहेत. हे काही जाणत नाही. केवळ रामकृष्ण हरी. स्वतः देखील तेच चिंतन करणार आणि दुसऱ्याला देखील सांगताना तेच सांगणार. त्यांनाच काय म्हणायचं? संत. ज्यांचा देहात्म भाव गेला ते संत. तेच खरे स्वतंत्र झाले. जे अजून देहाच्या मायेत प्रेमात अडकलेले आहेत ते कसे काय संत असू शकतील? अजून मनाचंच ऐकतात. मनोमार्गी गेला तो तेथेची मुकला किंवा अंगा मनासी रुचावे, ये तुलेनी कृत्याकृत्य ना ठवे, जो करणे याची नावे भलतेची करी. अजून मनाचं ऐकतोय.
मन जिंकलेलं नाही कसं काय संत होईल, कसं काय स्वतंत्र होईल. अजून ऐकतोय मन त्याच्यावर राज्य करत, मन त्याच्यावर अंकुश ठेवतंय. मन म्हणतंय हे करायचं, चाललाच करायला. कसं काय तो स्वतंत्र आहे? आणि स्वतंत्र नसेल तर त्याला सुख कसला? तो पराधीनच आहे. जीतम जगत केन, या जगाला कोणी जिंकलं प्रश्न केला. भगवान भाष्यकार शंकराचार्यांनी उत्तर दिलं, मनो ही येन, ज्याने मनाला जिंकलं त्याने जगाला जिंकलं. विठ्ठल. पण खरी स्वतंत्रता काय आहे? तर आपल्या स्वरूपाशी एक रूप होऊन जाणं, या मायेचा प्रांत ओलांडून पलीकडे जाणं. काम क्रोध आड पडिले पर्वत, राहिला अनंत पलीकडे. किती सोपी भाषा आहे. अनंत म्हणजे तो परमात्मा, तो भगवंत. पलीकडे राहिला, पलीकडे कुठे? डोंगराच्या पलीकडे. मग त्याच्याकडे जायचं असेल तर काय करावं लागेल? डोंगर ओलांडून जावं लागेल. कोणते डोंगर? काम क्रोध आड पडिले पर्वत. हे पर्वत आड पडलेले आहेत. राहिला अनंत पलीकडे, नुल्लंघवे मज न सापडे वाट, दुस्तर हा घाट वैरियांचा. म्हणजे ज्याने काम क्रोधावर विजय मिळवलेला आहे तोच परमात्म्याशी एक रूप झालेला आहे, तोच संत. ज्याचे काम क्रोधच गेले नाही तो कसा डोंबल्याचा संत असू शकेल? काम क्रोधच अजून त्याच्यावर राज्य करतात, तो कसा काय संत असू शकेल? तो कसा काय स्वतंत्र असू शकेल? म्हणून खरं स्वातंत्र्य मिळवणं हे जन्माचं काय आहे? खरं फळ आहे. विठ्ठला. परमात्मा स्वरूपाची एक रूपता मिळवल्याखेरीज या जगामध्ये जीवानं काहीही मिळवलं तरी देखील तो स्वतंत्र आहे असं मानलं जात नाही. भगवान शंकराचार्यांनी सांगितलं या गोष्टी तुम्ही मिळवल्या म्हणजे काय दिवा लावला. आपल्या मराठी भाषेत आपण म्हणतो की नाही एखाद्याला, तो म्हणतो मी असं केलं तसं केलं. शहाणी माणसं काय सांगतात? जे करायचं ते सोडून हे करत बसला. काय दिवा लावला त्याने? व्यसन करतो, आई बापांना त्रास देतो आणि सांगतो मी बंगला बांधला. काय दिवा लावला? काय करायला पाहिजे? आई बापांची सेवा करायला पाहिजे, निर्व्यसनी जीवन जगायला पाहिजे. असंच सज्जनांचं मत आहे. तसं संतांचं काय मत आहे? अरे मनुष्य म्हणून जन्माला आलेला आहात ना, तर मग या जीवनाचं साचं फळ प्राप्त करा. साचं फळ काय आहे? तुका म्हणे जन्मा आल्याचे सार्थक, विठ्ठलाची एक देखलिया, तुका म्हणे जन्मा आल्याचे सार्थक, विठ्ठलाची एक देखिलिया. जन्माला आपण आलो त्याचं सार्थक झालं असं म्हणायला हरकत नाही. कधी? जर त्या विठ्ठलाला आपण पाहिलं तर. रोज पाहतो की नाही आपण? फोटोत पाहतो, महिन्याला वारीला जातो, वर्षाला जातो, विठ्ठलाला पाहतो. झालं का जन्माचं सार्थक? गेले का सगळे दुःख? झाला का परमानंद? सर्व सुखले आलो, सर्व अलंकार आनंदे निर्भर डुल्लत असो. झाली का त्या सुखाची प्राप्ती? नाही. मग तुकोबाराय खोटं बोलले का? तुकोबाराय खोटं बोलले नाही ना आपला अनुभव खोटा नाही. मग दोन्हीच मिळायचं कसं? तर त्यांनी जे सांगितलं विठ्ठलाची एक देखिलिया, त्या विठ्ठलाला पाहिल्यानंतर जन्माचं सार्थक आहे. पाहिलं म्हणजे कसं पाहिलं? तो हरे श्री हरी पाहिला डोळे भरी, पाहता पाहणे दुरी सारोनिया. ज्ञानोबा आहे त्या श्रीहरीला आम्ही डोळे भरून पाहिलं, पण कसं? पाहता पाहणे याला दूर सारून त्रिपुटी रहित दर्शन. त्या पांडुरंगाशी एक रूपतेचा आम्ही काय केला? अनुभव घेतला. हे खरं दर्शन. त्याचं ज्ञान आम्ही मिळवलं, हे त्याचं खरं दर्शन. आणि त्याने जीवनाचं काय होणार आहे? सार्थक होणार. त्या देवाचं ज्ञान मिळवल्याशिवाय या जगात काहीही मिळवलं तरी जन्माचं सार्थक झालं असं काही म्हणता येणार नाही. लोकांनी राज्य मिळवलं असेल, संपत्ती मिळवली असेल, प्रतिष्ठा मिळवली असेल, पण त्या लोकांचे स्वजीवनासंबंधानं धन्यतेचे उद्गार आहेत का? माझं बोललेलं लक्षात येत आहे का? पहिलीच वेळ आहे. जगाचा राजा जरी झाला तरी तो म्हणतो का माझं जीवन धन्य झालं, मी कृतकृत्य झालो म्हणून, मी पूर्णतेला पोहोचलो म्हणून, माझे समूळ दुःख नाहीसे झाले, असा त्याचा अनुभव आहे? नाही. उलट दुःखात काय पडलेले आहे? भर पडले. आमचे गुरुवर्य कृष्णदेवा सांगायचे दहीगावचे, गरिबांना उगीच वाटत असतं श्रीमंताचं जीवन सुखी आहे. माझं बोललेलं लक्षात येत आहे का? अज्ञानापोटी वाटतं गरीब माणसांना
की श्रीमंत माणसं जी असतात त्यांचा संसार कसा असतो, सुखाचा असतो. भ्रम असतो कोणाचा सुखाचा. त्यांनी उदाहरण सांगितलं. एक माणूस बाजारामध्ये विंचू विकायला आला. काय विकायला आला? लोक भाजीपाला आणतात, काही वस्तू पदार्थ आणतात. त्याने काय आणले? विंचू. निरनिराळे विंचू, तांबडे विंचू, काळे विंचू, काही मोठे विंचू, काही लहान विंचू, असे विंचू घेऊन बसला आणि ओरडू लागला, विंचू घ्या, विंचू 5 रुपयाला विंचू. कोणताही विंचू केवढ्याला? 5 रुपयाला. एक माणूस आला, त्याला काही घ्यायचा नव्हता विंचू, पण चौकशी करावं म्हटलं. बरेच लोक अशी चौकशीच करत राहतात, काही घेणं नाही देणं नाही. महाराज कुठले, काय करायचं, बाजारात फिरत असतात. तो म्हटला आपल्याला घ्यायचं नाही, पण हे जरा विचित्र वाटतंय. विंचू विकायला आणणं ही क्रियाच विचित्र. अजून कोणी आणलेली नाही, बरं आणे ना. विंचू वेगवेगळे आहेत आणि भाव एकच, ही आणखी विचित्र गोष्ट. भाव कमी जास्त पाहिजे, काय करायचंय का त्याला आपण, तरीच मनामध्ये विचार. त्याने जाऊन विचारलं, बाबा तुम्ही हे विंचू विकायला आणले. विंचू एकतर कोणी विकत नाही, कोणी विकत घेत नाही. फुकट दिला तरी कोणी घेणार नाही. घेतील का तुमच्या गावचे लोक? नाही घेणार, कुठलेच घेणार. मग या विंचवाची किंमत वेगवेगळी ठेवायला पाहिजे होती ना. तो काळा विंचू आहे तर 2-3 रुपयाला विकायचा, काळा आहे म्हणून. थोडा तांबडा पिवळा असेल तर जास्त किमतीला विकायचं, मोठा असेल जास्त किमतीला, लहान असेल लहान किमतीला. सगळ्याची किंमत सारखी कशी? त्या विकणाऱ्यानं उत्तर दिलं होतं. तो म्हणे विंचू काळा असो की गोरा असो, लहाना असो की मोठा असो, त्याचा दणका सारखाच असतो. तसं संसार कोणाचा छोटा असो की मोठा असो, दणका संसार दुःख मूळ. तिथं काही पद आहे का? गरीबाचा संसार दुःख मूळ असं लिहिलंय. अडाण्यांचा संसार दुःख मूळ आणि शहाण्यांचा संसार सुखाचं मूळ असं काय आहे? संसार म्हटलं की तो दुःख देणार. मग या संसारातील काहीही मिळवलं तरी ते दुःखालाच कारण. प्रभू झाला तरी संसाराचा दास. प्रभू म्हणजे राजा, सत्ताधीश. राजा जरी झाला तरी तो संसाराचा कोण आहे? दास. आणि दास म्हटलं की दुःखालाच. दास म्हटलं की स्वतंत्रता नाहीच आहे. म्हणून या जगातील काहीही मिळवलं तरी धन्यतेचे उद्गार कोणी काढणार? पण संतांनी काढले. धन्य झालो आता